हाय, हॅलो, नमस्कार. आज तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की आज कडधान्याची भाजी आहे. पण हे कडधान्याची नाव सांगितल्यावर समजणार नाही, कारण याला वेगवेगळी नावे आहेत. तर मी आता नाव सांगते. त्या कडधान्याचे नाव निष्टवणी असे आहे. आमच्या इकडे त्याला असं नाव आहे. तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग सुरुवात करू. काही ठिकाणी याला कडू वाल पण म्हणतात. हे वाल भिजत घालायचे 2-3 तास. त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे साल काढून झाल्यावर स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर त्यासाठी वाटण करून घेऊ. वाटणामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, आले, खोबरे, डाळे, नंतर खडे मसाले, त्यामध्ये लवंग, काळी मिरी, हे सर्व मसाले घालायचे. जे तुमच्यापाशी खडे मसाले असतील ते घालू शकता. नंतर त्याची पेस्ट भाजून मग पेस्ट करून घ्यायची. पेस्ट करून झालं की गॅसवर पॅन ठेवायचा. त्यामध्ये तेल घालायचं. वाटून घेतलेली पेस्ट घालायची आणि छानपैकी परतून घ्यायची. तेल सुटत तोपर्यंत अशी परतून घ्यायची. हे बघा, मी दाखवते. अशा प्रकारे छान परतून घ्यायची. छान परतून झाली की आपण त्याच्यामध्ये ड्राय मसाले घालणार आहेत. ड्राय मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट, धना पावडर, थोडा गरम मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, हे सर्व मसाले घालून घ्यायचे. जे तुमच्यापाशी उपलब्ध असतील ते घालून घ्यायचे. हे मसाले घातल्यावर पण छान असं परतून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे घालायचं. तर छान परतायचं. जेवढी भाजी आपण छान भाजून परतून घेतो तेवढे भाजीला छान स्वाद येतो. त्यामुळे मसाले कधी पण छान भाजायचे. त्यानंतर आपण साल काढून घेतलेले निष्टवणी घालायचे. हे पण थोडेसे परतायचे. त्यानंतर झाकून ठेवून 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं, कारण आपण भिजवलेले आहेत ते. नंतर गरम पाणी घालून झाली आपली भाजी तयार.